बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण फर्टिलायझेशन स्टेपला सुरुवात केलेली, सेकंड स्टेपला. त्याच्यामध्ये आपण 2 पॉईंट बघितलेले, एंट्री ऑफ पोलन ट्यूब इंटू द ओव्ह्यूल अँड ॲक्च्युअल डबल फर्टिलायझेशन प्रोसेस. आता आपण या पॉईंटमध्ये बघणार आहोत, पार्ट 8मध्ये बघणार आहोत आपण डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म अँड डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. बघा, वी कॅन सी हिअर डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. आपल्याला माहिती आहे की 2 मेल गॅमेट्स जे आहेत त्याच्यामधला एक मेल गॅमेट हा एक सेलबरोबर फ्यूज होतो आणि दुसरा जो मेल गॅमेट असतो तो सेकंडरी न्यूक्लियाय किंवा पोलर न्यूक्लियायबरोबर फ्यूज होतो. जो पोलर न्यूक्लियायबरोबर फ्यूज होतो त्याला आपण म्हणतो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. मग हा जो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे पुढे जाऊन एंडोस्पर्म तयार करतो आणि जो मेल गॅमेट एक सेलबरोबर फ्यूज झालेला असतो तो झायगोट तयार करून फर्दर डेव्हलपमेंटमध्ये तो एम्ब्रिओ तयार करतो. आता आपण या इमेजेसमध्ये बघतो आहे की एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट झालेली दिसते आहे, पण एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट 3 वेजनं होऊ शकते. देर आर 3 पॉसिबिलिटीज. त्याच्यातला पहिला जो टाईप आहे तो आहे न्यूक्लिअर एंडोस्पर्म. आपल्याला बघायला दिसतं इथं की जो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे तो इथं डिवाईड होतो आणि अनेक न्यूक्लियाय तयार करतो. म्हणजे इट डिवाइड अँड रिडिवाइड टू फॉर्म मेनी न्यूक्लियाय अँड देन इट इज फॉलोड बाय द सेल वॉल फॉर्मेशन. म्हणजे न्यूक्लिअर एंडोस्पर्ममध्ये पहिले सगळे न्यूक्लियाय तयार झालेले दिसतात आणि नंतर फॉलोड बाय दी सेल वॉल फॉर्मेशन आणि नंतर तुम्हाला सेल वॉल फॉर्मेशन इथं झालेलं दिसतं. या टाईपला आपण म्हणतो न्यूक्लिअर एंडोस्पर्म. सेकंड टाईपमध्ये तुम्ही बघताय जो पेन असतो म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस असतो, इट डिव्हाइड टू फॉर्म 2 न्यूक्लियाय. तुम्हाला इथं 2 न्यूक्लियाय तयार झालेले दिसत आहेत, वरती एक आणि खाली एक. देन इट इज इमिजिएटली फॉलोड बाय द सेल वॉल फॉर्मेशन आणि तो लगेचच सेल वॉल फॉर्मेशन तिथं तुम्हाला झालेलं दिसतं. म्हणजे 2 न्यूक्लियाय झाले की लगेच सेल वॉल फॉर्मेशन होतं. मग तुम्हाला इथं दिसतोय अप्पर न्यूक्लियाय अगेन डिव्हाइड टू फॉर्म 2 न्यूक्लियाय and then it is immediately followed by the cell wall formation. Lower nuclei also divide and form 2 nuclei, then it is immediately followed by the cell wall formation. म्हणून this type of endosperm is called as the cellular endosperm. तिसऱ्या आपण टाईपमध्ये इथं बघतोय हेलोबियल एंडोस्पर्म. हेलोबियल एंडोस्पर्ममध्ये इट इज अ इंटरमिजिएट टाईप ऑफ न्यूक्लिअर एंडोस्पर्म अँड सेल्युलर एंडोस्पर्म. ह्या दोघांचं कॉम्बिनेशन तुम्हाला हेलोबियलमध्ये बघायला मिळतं. म्हणजे जर तुम्ही इथं बघितलं पहिल्या स्टेपमध्ये तर पेन डिव्हाइड टू फॉर्म 2 न्यूक्लियाय, देन इट इज फॉलोड बाय द सेल वॉल फॉर्मेशन. लगेच त्याचा सेल वॉल फॉर्मेशन तिथं तयार झालेलं दिसतं तुम्हाला. देन upper cell divide to form free nuclear division and form many nuclei. These nuclei are followed by the cell wall formation. Lower nuclei किंवा lower cell shows free nuclear division. Many nuclei are produced and then it is immediately followed by the cell wall formation. म्हणजेच this is the type of combination of nuclear endosperm अँड सेल्युलर एंडोस्पर्म. अशा प्रकारे आपल्याला डेव्हलपमेंट होताना दिसते एंडोस्पर्मची. आपल्याला माहिती आहे ही डेव्हलपमेंट जी आहे एंडोस्पर्मची ती ओव्ह्यूलच्या आतमध्ये होत असते. तुम्हाला इथं बघायला मिळतोय हा एलेस ऑफ ओव्ह्यूल दिसतोय, हा लॉन्जिट्युडनल सेक्शन आहे ओव्ह्यूलचा. आपण बघितली ही जी सगळी डेव्हलपमेंट आहे ही तुम्हाला इथं झालेली बघायला मिळते ओव्ह्यूलच्या आतमध्ये. आता तसंच पॅरलल हा तुम्हाला एम्ब्रिओ पण तयार झालेला इथं दिसतोय. एम्ब्रिओ कसा तयार होतो तो आपण बघू. नेक्स्ट आपला जो पॉईंट आहे तो आहे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. बघा इथं आपण बघितलं आहे की डबल फर्टिलायझेशन होतं. डबल फर्टिलायझेशनमध्ये एक जो मेल गॅमेट आहे तो एक सेलबरोबर फ्यूज होतो अँड देन इट फॉर्म अ झायगोट. इथं तुम्हाला झायगोट तयार झालेलं दिसतंय ए इमेजमध्ये. बी इमेजमध्ये झायगोट डिव्हाइड टू फॉर्म 2 cells. Upper cell that is called as the embryonal initial, lower cell that is called as the suspensor initial. Embryonal initial डिव्हाइड होते, रिडिवाइड होते आणि पुढे जाऊन एम्ब्रिओ तयार करते आणि सस्पेन्सर सेल जी आहे ती पुढे जाऊन सस्पेन्सर इनिशियल जी आहे ती पुढे जाऊन सस्पेन्सर तयार करते.
बघा इथं एम्ब्रियोनल इनिशियल लॉन्जिट्युडनली आणि ट्रान्सवर्सली डिवाइड होते राईट अँगलमध्ये आणि 4 सेल्ड स्ट्रक्चर इथं तयार करते. बघा इथं 4 सेल्ड स्ट्रक्चर तयार होतं आणि सस्पेन्सर सेल ओनली शोज ट्रान्सवर्स डिव्हिजन अँड फॉर्म 6 to 10 सेल्स इथं तयार झालेले दिसतात इन अ वन रो दॅट इज कॉल्ड ॲज द सस्पेन्सर. देन दिस 4 सेल्ड स्ट्रक्चर एम्ब्रियो अगेन डिवाइड अँड रिडिवाइड टू फॉर्म हार्ट शेप्ड एम्ब्रियो तयार झालेला दिसतो. याच्या अगोदर 4 सेल्डकडून 8 सेल्ड तयार होतात, त्याला आपण ऑक्टंट असं म्हणतो. बघा इथं ऑक्टंट तयार झाला आहे, इथं मध्ये हायपोफायसिस तयार होतो आणि खालच्या बाजूला काय तयार झालेलं दिसते तुम्हाला, सस्पेन्सर. तुम्ही जर बघितलं तर ही सगळी डेव्हलपमेंट तुम्हाला या ओव्ह्यूलच्या आतमध्ये बघायला मिळते आहे. हा जर एम्ब्रियो तुम्ही बघितला तर मायक्रोपायलर एंडकडे त्याची डेव्हलपमेंट दिसते आहे आणि या बाजूला सगळा तुम्हाला एंडोस्पर्म तयार होताना दिसतोय. आता हा जो ऑक्टंट 4 सेल्डपासून जो ऑक्टंट तयार होतो त्याच्यामध्ये ज्या वरच्या 4 सेल्स असतात, अप्पर 4 सेल्स, दे आर डेव्हलप्ड इनटू प्ल्युमिल अँड 2 कॉटिलिडॉन्स. वरच्या ज्या 4 सेल्स असतात ह्या 4 सेलनंतर जो ऑक्टंट तयार होतो त्याच्यातल्या ऑक्टंट म्हणजे 8 सेल्स तयार होतात. 8 मधल्या ज्या वरच्या 4 असतात त्या पुढे जाऊन कॉटिलिडॉन्स तयार करतात आणि प्ल्युमिल तयार करतात. म्हणजेच पहिल्यांदा हार्टशेप तयार होतो आणि हार्टशेपचं पुढे जाऊन रूपांतर कशामध्ये होतं, कॉटिलिडॉन्समध्ये आणि प्ल्युमिलमध्ये होतं. आणि ज्या खालच्या ऑक्टंटमधल्या खालच्या ज्या 4 सेल्स असतात त्या रॅडिकल आणि हायपोफायसिस तयार करतात. रॅडिकल आणि हायपोकोटाईल तयार केलं जातं. देन ही जी सगळी डेव्हलपमेंट तुम्हाला दिसतीये ती डायकॉट सीडमधली दिसतीये, म्हणजे कॅप्सेलामधली दिसतीये तुम्हाला. कॅप्सेला जर आपण बघितलं तर नॉन एंडोस्पर्मिक सीड आहे ते. तुम्हाला हे बघायला मिळतंय की ही जी सगळी एम्ब्रियोची डेव्हलपमेंट आहे ती ओव्ह्यूलच्या आतमध्ये तुम्हाला होताना दिसतीये. हा एलेस ऑफ ओव्ह्यूल दिसतोय तुम्हाला. बघा हा डायकॉट असल्यामुळे 2 कॉटिलिडॉन्स तयार करतोय, रॅडिकल तयार झालेला आहे, कॉटिलिडॉनच्या टर्मिनलला तुम्हाला प्ल्युमिल तयार झालेलं दिसतं. अशा प्रकारे ही सगळी डेव्हलपमेंट तुम्हाला सीडच्या आतमध्ये दिसते. तुम्हाला जर तुम्ही इमेज बघितली तर फुल्ली डेव्हलप झालेलं तुम्हाला हे सीड दिसतंय कॅप्सेलामधलं. पण याच्यामध्ये हा जो एंडोस्पर्म आहे तो या एम्ब्रियोच्या डेव्हलपमेंटसाठी सगळा वापरला जातो. म्हणून तुम्हाला सीडच्या आतमध्ये फक्त एम्ब्रियो दिसतो आणि एंडोस्पर्म दिसत नाही. म्हणजे इथं एंडोस्पर्म इज टोटली कंज्युम्ड फॉर द डेव्हलपिंग एम्ब्रियो, म्हणून हे सीड तुम्हाला नॉन एंडोस्पर्मिक दिसतं. अशा प्रकारे तुम्हाला एम्ब्रियो तयार झालेला दिसतो. जर तुम्ही मोनोकॉटमध्ये बघितलं तर ऑक्टंटपर्यंतची जी डेव्हलपमेंट असते ती सगळी सेम असते, फक्त पुढं जाऊन सिंगल कॉटिलिडॉन तुम्हाला मोनोकॉटमध्ये तयार झालेला दिसतो. तुम्हाला प्ल्युमिल आणि रॅडिकल दोन्ही इथं तयार झालेलं दिसतंय. म्हणजेच तुम्हाला मोनोकॉट आणि डायकॉटमध्ये सेम डेव्हलपमेंट दिसते, फक्त ऑक्टंटच्या नंतर तुम्हाला तिथं 2 कॉटिलिडॉन्स तयार झालेले दिसतात तुम्हाला इथं डायकॉटमध्ये, आणि मोनोकॉटमध्ये तुम्हाला इथं सिंगल कॉटिलिडॉन तयार झालेलं दिसतं.